माझा ट्रान्सफर अचानक एका लहानशा तालुक्याच्या गावातील शाखेत झाला. मी शहरातील एका मोठ्या बँकेत मॅनेजर होतो, पण बँकेचा नियम असा होता की ज्या शाखांना सुधारण्याची आणि पुढे नेण्याची गरज असते, तिथे अनुभव असलेले अधिकारी पाठवले जातात. त्यामुळे मला सुद्धा इथे यावं लागलं. गावात पोहोचताच सगळ्यात आधी मला राहण्यासाठी एक खोली शोधावी लागली. नशिबाने एक छोटीशी खोली मिळाली. जुनी आणि साधी जरूर होती, पण माझ्यासाठी पुरेशी होती. कारण बँकेची 2 दिवसांची सुट्टी होती. त्यामुळे मला माझा सामान जमवण्याचा आणि खोली व्यवस्थित करण्याचा वेळ मिळाला. सकाळी सकाळी ड्रायव्हर माझं सामान घेऊन आला. त्याच्याबरोबर एक किशोर मुलगाही होता, ज्याने सामान उतरवण्यात मदत केली. माझं सामानही विशेष काही नव्हतं. थोडे कपडे, गरजेच्या वस्तू आणि थोडे भांडे, फर्निचर. मी त्यांना पैसे दिले आणि निरोप दिला आणि स्वतः साफसफाईस लागलो. जुन्या घरासारख्या खोलीच्या कोपऱ्यात धूळ आणि जाळी भरभरून होती. झाडू लावत असताना अचानक दारावर टकटक आवाज आला. सुरुवातीला मी दुर्लक्ष केलं, पण दुसऱ्यांदा तीच आवाज स्पष्ट ऐकू आली. दरवाजा उघडला तर समोर एक स्त्री उभी होती. हातात थैला, चेहऱ्यावर साधेपणा आणि डोळ्यात आपुलकी होती. तिने हसून म्हणाली, "नमस्कार, माझं नाव वेदिका आहे. मी शेजारील घरात राहते." नव्या गावात अनोळखी वातावरणात कुणाचं असं अचानक भेटणं थोडं वेगळं वाटलं, पण तिच्या सहजतेने वातावरण हलकं झालं. तिने पुढे सांगितलं, "तुम्ही बँकेत काम करता ना? काही मदतीची गरज असल्यास सांगाल तर मला आनंद होईल." मी धन्यवाद दिला आणि तिने पाण्याबाबत सांगितले की इथे सकाळी 6 वाजता पाणी येतं, त्यामुळे दररोज भरून ठेवावं लागतं. हे ऐकून मला हसू आलं, कारण आतापर्यंत मी याची काही तयारी केली नव्हती. तिने विचारलं, "आपल्याला आता पाणी हवं आहे का?" मी होकार दिला आणि ती निघून गेली. जाताना ती माझ्या मनात अजबसा ठसा उमटवत गेली. मी परत माझं सामान लावू लागलो. खोलीत एक लहानशी तिजोरी होती, ज्यात मी माझे कपडे आणि इतर वस्तू ठेवल्या. काही वेळाने परत दारावर हालचाल झाली. यावेळी ती स्त्री होती. तिने पाणी भरून आणलं होतं. घडा तिच्या खांद्यावरून खाली लटकत होता आणि तिच्या नाजूक कमरेवर थिरकून होता. ती म्हणाली, "साहेब, माझ्याकडे फार पाणी नाही. फक्त एवढाच एक घडा आहे. आजचं काम चालेल. सकाळी परत येईल." तिच्या बोलण्यात जितकं साधं होतं, तितकीच निष्पापता देखील होती. मी हसून तिचे आभार मानले आणि घडा आत ठेवला. काही क्षणासाठी असं वाटले की वेळ थांबली आहे. तिच्या डोळ्यांची झडकन, चेहऱ्याचा समतोल भाव आणि सहज वर्तन, हे सगळं मला अजिबात वेगळ्या प्रकारे आकर्षित करत होतं. तिने मऊ स्वरात सांगितले, "आपण इथे नवीन आहात. कोणी ओळखत नाही. काही हवं असल्यास न घाबरता सांगा." तिच्या प्रत्येक बोलण्यात एक आपुलकी होती. नंतर ती निघून गेली, पण मी बराच काळ दरवाजाकडे बघत राहिलो. तिची उपस्थिती जणू खोलीच्या हवेमध्ये मिसळून गेली होती. तिच्या जाण्याच्या नंतर मी पुन्हा माझ्या कामात लागलो. काही वेळात सगळं व्यवस्थित करून चटईवर पडलो आणि आराम करू लागलो. झोप तर नाही आली, पण मनाला नक्कीच शांतता मिळाली. वर्तमानपत्र उघडून वाचू लागलो. दरवाजावर पुन्हा ती परिचित आवाज झाली. यावेळी तिने टकटक केले नाही, फक्त हलक्या स्वरात खोकला करून लक्ष वेधले आणि हसून म्हणाली, "साहेब, मी आपल्यासाठी जेवण आणू का?" मी हसून म्हणालो, "नाही, मी माझा सामान सोबत आणला आहे. मला जेवण बनवता येतं. मी स्वतः बनवेन." ती काही क्षण थांबली. तिच्या डोळ्यात हलकी उत्सुकता आणि काळजी झळकत होती. ती मऊ स्वरात म्हणाली, "बरं, तर मी आपल्यासाठी काही भाजी आणू का?" मी तिला पाहत राहिलो. उत्तर देण्याआधी माझ्या नजरा तिच्या हातांकडे थांबल्या. तिच्या साडीच्या पदरात काही गुंडाळलं होतं. तिने हळूच कपडा उघडला आणि हसून सांगितलं, "ही ताजी मेथीची पानं आहेत. गावच्या शेतीतून आणली आहेत." तिच्या डोळ्यात आपुलकी आणि स्नेह स्पष्ट झळकत होते. जणू त्या हिरव्या गठ्ठ्यात तिचं संपूर्ण मन गुंडाळलेलं होतं. मी हळूच पुढे गेलो आणि तिच्या हातून ती मेथी घेतली. त्या क्षणी माझ्या अंतःकरणात एक वेगळंच सुख आलं. मी आभार व्यक्त केले, तर तिने फक्त हलकीशी हसणारी स्मित दिली आणि ती परत निघून गेली.
तिच्या जाण्याच्या नंतर मी तिथेच भाजी तयार केली. ताज्या पानांचा सुगंध खोलीवर पसरला. त्या साध्या जेवणात एक वेगळाच स्वाद होता. जणू मातीचा सुवास त्यात मिसळून गेलेला असावा. रात्री खोल झोप लागली. सकाळ होताच मी उठलो आणि तिने सांगितल्याप्रमाणे वेळेवर पाणी भरलं. आता मला समजलं होतं की इथे सगळ्या गोष्टी मर्यादित आहेत आणि त्यानुसार सावरूनच राहावं लागेल. शहरातील सवयी इथे उपयोगी पडणार नाहीत. त्या दिवशी माझी सुट्टी होती, पण सवयीप्रमाणे चांगले कपडे घालून गावातील नजारा बघायला मी बाहेर निघालो. बँकेची इमारत आधीच बघितली होती, म्हणून तेथेच पोहोचलो. एक छोटीशी बिल्डिंग होती. चारही बाजूने लिंबू आणि बदामची झाडं उभी होती. हवामान गोडसर होतं आणि शांततेत देखील वेगवेगळ्या प्रकारचा गोडवा होता. बँक अद्याप बंद होती. चावी माझ्याकडे नव्हती, त्यामुळे बाहेरून सगळीकडे पाहिलं. आजूबाजूला छोटी छोटी दुकानं होती, जिथे गावकरी आपलं काम करत होते. त्या वातावरणाला पाहून असं वाटलं की खरंच आता हीच माझी दुनिया आहे आणि या ठिकाणाला योग्य प्रकारे सांभाळणं माझं कर्तव्य आहे. जवळच एक साधासा ढाबा होता. भूक लागली म्हणून तिथेच गेलो. गरमागरम पोहे आणि चहा याने सगळा थकवा दूर झाला. त्या ताज्या नाश्त्यात एक आपुलकी होती, ज्याने मनात तृप्ती भरली. संपूर्ण दिवस मी तिथे बसून लोकांना पाहत आणि गावाची शांती अनुभवत घालवला. संध्याकाळी थकून खोलीकडे परतलो आणि लवकरच झोपेत हरवून गेलो. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर मनात खास उत्साह होता, कारण या बँकेत माझा पहिला दिवस होता. तयार होऊन वेळेवर पोहोचलो तेव्हा कर्मचाऱ्यांनी हसत हसत स्वागत केलं. लोक जरी कमी होते तरी त्यांच्या आपुलकीचं वर्तन मला लगेच भावलं. त्यांनी कामकाज समजावलं आणि मी पूर्ण उत्साहाने त्यात रमलो. संध्याकाळ होताच बँक बंद झाली आणि मी परत खोलीकडे निघालो. रस्त्यातून अंडी आणि पाणी आणलं आणि ठरवलं आज स्वतःसाठी भुर्जी बनवेन. खोलीत परत येऊन जेवण बनवायला सुरुवात केली. तळण्याच्या सुवासाने वातावरण भारून गेलं. त्यावेळी दरवाजावर पुन्हा तीच चाहूल झाली आणि वेदिका आत आली. दरवाजा उघडा होता. तिने हलकी हसू भरलेली नजर माझ्याकडे टाकली. तिच्या चेहऱ्यावर काहीतरी सांगायची इच्छा असल्यासारखी झळकत होती. मी आधीच हसून तिला सांगितलं, चल ना, एकत्र जेवूया. ती थोडा संकोच करून हसली आणि म्हणाली, नाही, मी जेवले. तिच्या या शब्दांनी माझ्या मनावर अजबसा परिणाम झाला. मी आग्रह केला, बसा ना. शेवटी ती खुर्चीवर बसली. त्या दिवशी तिने निळ्या रंगाची साडी परिधान केलेली होती आणि लाल ब्लाऊज तिच्यावर अतिशय शोभत होता. साध्या पण मोहक त्या पोशाखातही तिच्या सौंदर्यात वेगळाच तेज प्रकट होत होता आणि तिची सहजता तिला आणखी आकर्षक बनवत होती. काही वेळ बोलल्यानंतर ती अचानक गंभीर झाली. तिच्या डोळ्यांचा भाव बदलला होता. ती मऊ स्वरात म्हणाली, साहेब, मला आपल्याला एक काम सांगायचं आहे. तिच्या बोलण्यात एक वेगळीच गंभीरता होती. मी विचारात पडलो. तिला माझ्याकडून काय काम हवे असू शकते? मी थेट विचारलं, हो सांगाल का? काय गोष्ट आहे? ती काही क्षण शांत राहिली. नंतर दीर्घ श्वास घेत म्हणाली, आमच्या घराची परिस्थिती ठीक नाही. माझे पती दिवसभर घरातच असतात. कोणताही कामधंदा करत नाही. मद्यपान करतात आणि फुकटचं इकडे तिकडे फिरतात. जर तुमच्या बँकेत त्यांना कोणतंही लहान मोठं काम शिपाई किंवा क्लर्कसारखं मिळालं तर घर चालेल. तिच्या बोलण्यावर मी स्तब्ध झालो. तिच्या चेहऱ्यावर निराशा आणि वेदना स्पष्ट झळकत होती. हे फक्त नोकरीची मागणी नव्हती, तर संपूर्ण कुटुंबाची काळजी तिच्या शब्दात दडलेली होती. मी मनात विचार करू लागलो, अजून मी इथे नवीन आहे. बँकेच्या जबाबदाऱ्याही व्यवस्थित समजू आलेल्या नाहीत आणि अशा काही जागा रिक्तही नाहीत. जे लोक पाहिजे होते ते आधीच होते. पण तिच्या डोळ्यातली आशेनं मला नाही म्हणण्याची परवानगी दिली नाही. मी हळूच म्हणालो, मी प्रयत्न करेन. जर कुठे जागा रिक्त झाली तर तुमच्या पतीबद्दल नक्कीच विचार करेन. इतकं म्हणताच तिच्या चेहऱ्यावर हलकी हसू उमटली. तिचं हसणं पाहून माझं मनही हलकं झालं.
वातावरण बदलण्यासाठी मी विनोदी पद्धतीने विचारलं, असो, तुला अंडा भुर्जी आवडते का? तिने लगेच उत्तर दिलं, हो, खातोच, पण आज माझा उपवास आहे. तिच्या बोलण्याचा अंदाज अतिशय सहज होता. मी हसून म्हणालो, ठीक आहे, कधी बनवले तर तुला नक्की बोलवेन. तिच्या डोळ्यात हलकासा विश्वास चमकला आणि ती म्हणाली, हो, नक्कीच. तिच्या साधेपणातही एक खास आकर्षण होतं. तिचं हसू, तिचा वावर आणि तिथे काही वेळ थांबणं, हे सगळं मला विचलित करत होतं. मला असं जाणवत होतं की ती फक्त बोलण्यातच नाही, तर तिच्या पतीसाठी नोकरीची आशा बाळगून वारंवार माझ्याजवळ येत आहे. शेवटी ती निघताना म्हणाली, थोड्याच वेळात परत येईन, आणि हळूच निघून गेली. त्या रात्री मला झोप येत नव्हती. जागा नवीन होती, पण त्या स्त्रीचं चित्र मनात घट्ट रुजलं होतं. तिचं हसू, तिच्या नाजूक बोलण्याचं, पाण्याचा घडा आणून देणं, हे सगळं माझ्या डोळ्यांसमोर फिरत राहत होतं. 2-3 दिवस असेच निघून गेले. मग आला रविवार, माझा सुट्टीचा दिवस. त्या दिवशी मी उशिरा उठलो आणि नळातून पाणी भरायचं राहून गेलं. आता खोलीत पाणी नव्हतं. मी दरवाजावर उभा राहून इकडे तिकडे पाहायला लागलो. मनात विचार आला, कदाचित तिच्या घरी जावे, पण स्वतःला थांबवलं. अखेर अचानक कोणाच्या घरात जाणं योग्य नाही असं वाटलं. मी माझ्या खोलीत बसलो. काही वेळात ती स्वतःच आली. तिच्या येण्याने मला अजबसा सुकून मिळाला, जणू मी तिचीच वाट पाहत होतो. दरवाजावर उभी राहून हसून ती म्हणाली, काय साहेब, सगळं ठीक आहे का? मीही हसून उत्तर दिलं, हो, सगळं ठीक आहे. फक्त आज अडचण झाली, पाणी भरू शकलो नाही. हे ऐकून ती हसली. तिच्या हसण्यात एवढा साधेपणा आणि गोडवा होता की खोली उजळून गेली. त्या दिवशी तिने हलकी पारदर्शक साडी परिधान केली होती, जी तिच्या गोऱ्या रंगावर आणखीच खुलून दिसत होती. तिच्या चालढालीत आत्मविश्वास होता आणि मी मन लपवूनही तिच्याकडे नजर वळवू शकत नव्हतो. मनात अनेक विचार येऊ लागले. का मी तिच्याकडे इतका आकर्षित का होतोय? का तिचं साधेपण आणि हसू माझ्या मनात हालचाल निर्माण करत होतं? मी तिच्याकडे जाऊन सगळं सांगू इच्छित होतो, पण स्वतःला मी थांबवलं. ती अजूनही दरवाजावर उभी हसून पाहत होती, जणू माझ्या मनाच्या हालचाली समजून घेत होती. पण तिने काहीही सांगितलं नाही. अचानक ती हसली आणि म्हणाली, काय झालं साहेब, कोणत्या विचारात हरवलात? तिच्या आवाजात गोडवा होता आणि चेहऱ्यावर हलकी चमक, डोळ्यात अजबसा नूर. मी तिच्याकडे पाहिलं आणि मनात विचार केला की जे मी सांगू इच्छितो ते कदाचित ती कधीही सांगू शकणार नाही. तिच्या नाजूक हालचाली आणि बोलण्याचा अंदाज मला आणखी जवळ खेचत होता. ती हसत म्हणाली, साहेब, मी आपल्यासाठी पाणी आणू का? तिच्या बोलण्यात आपुलकी आणि काळजी होती. मी मान हलवून म्हणालो, हो, जर आणल्यास चांगलं होईल. मला अंघोळ आणि जेवणासाठीही पाणी हवं आहे. ती म्हणाली, ठीक आहे, मी पाणी आणते. जणू तिला आधीच अंदाज होता की आज मला त्रास होईल. मी विचारात पडलो, तिने कसं ओळखलं? ती हसून म्हणाली, मला आधीपासूनच माहीत होतं की आज आपण उशिरा उठाल आणि नळाचं पाणी संपून जाईल. मी तिचं म्हणणं ऐकून थक्क झालो. जणू तिला सगळं आधीपासूनच माहीत होतं. थोड्याच वेळात ती घडा उचलून परत आली. पाणी ठेवताना तिच्या शरीरावर थेंब फुटले आणि तिची साडी तिच्या शरीराला चिकटली. तिच्या पोटातल्या थेंबांनी तिचं सौंदर्य अधिकच खुलवलं होतं. तिने घडा ठेवला, दुसरा भरला आणि परत जाताना पाणी सांडले. ओला पदर तिच्या कमरेला घट्ट लपेटला गेला. तिच्या सुंदरतेचा आभास आणखी वाढला होता. तिच्या चालण्याचा अंदाज, तिचं शरीर आणि त्या क्षणी दिसणारा नजारा मला बेभान करत होता. मला असं वाटलं की जर ती अशीच थांबली तर मी स्वतःवर नियंत्रण ठेवू शकणार नाही. तिच्या डोळ्यातला ओलसरपणा, निरागस चेहरा आणि आपुलकी मला बेचैन करत होती. मी हसून म्हणालो, ठीक आहे, धन्यवाद, आता मी आंघोळ करून घेतो. तिने समजून घेतलं की आता तिला जायचं आहे.
आणि हळूहळू जिन्यावरून ती उतरू लागली. मी दरवाजावर उभा राहून तिला जाताना पाहत राहिलो. तिच्या ओल्या साडीतून तिच्या पाठीचा नजारा तिच्या सुंदरतेला आणखीच व्यक्त करत होता. मी तिला पाहतच राहिलो. मनात अजबसे विचार उमटले. तिच्या जवळ येण्याची इच्छा, तिच्या हास्याचा प्रभाव आणि तिच्या ओठांना स्पर्श करण्याची कल्पना मला बेचैन करत होती. अंघोळ केल्यावर मी जेवण बनवलं, खाल्लं आणि काही वेळ आराम केला. त्यावेळी संध्याकाळ झाली होती. बाहेरची हवा शांत होती. मी खिडकीतून पाहत होतो की अचानक एक माणूस अडखळत माझ्या घराकडे येतोय असं दिसलं. त्याची पावले जड दिसत होते, जणू त्याने मद्यपान केलं होतं. दरवाजावर येऊन तो म्हणाला, "नमस्कार साहेब." मीही नमस्कार केले. तो सडपातळ आणि कमकुवत दिसत होता. त्याच्या वावरात अस्थिरता होती. मग त्याने आपलं नाव सांगितलं. "मी अशोक, वेदिकाचा पती." हे ऐकून मी थक्क झालो. मनात लगेच विचार आला की इतकी सुंदर स्त्रीचा जीवनसाथी हा असा कमजोर माणूस असावा. त्याची अवस्था पाहून मला थोडंसं हसूही आलं. थोडा वेळ तो इकडचं तिकडचं बोलत राहिला. नंतर म्हणाला, "साहेब, का नाही आज संध्याकाळी चिकन बिर्याणी बनवूया? आपण नॉनव्हेज खातो ना?" मी उत्तर दिलं, "हो, खातो." तो म्हणाला, "बरं, तर मी चिकनचा बंदोबस्त करतो. आपण बाटलीचा बंदोबस्त करा." तेव्हा मला जाणवलं की हा माणूस मद्यपी आहे. कदाचित त्याची अवस्थाही त्याच कारणाने असावी. मनात विचार आला की इतकी सुंदर पत्नी असूनही त्याचं लक्ष तिच्याकडे नसून फक्त दारूवर आहे. मला वाटलं, जर माझी पत्नी अशी असती तर मी तिला प्रत्येक क्षण आनंदी ठेवेन. आता अंधार पडू लागला होता. तसा अशोक एक थैला घेऊन परत आला आणि म्हणाला, "साहेब, चिकन आणलंय. आता बसून मजेत जेवूया." हे सांगताच त्याने चिकन आत ठेवलं आणि स्वतः बाहेर जाऊन आग लावायला सुरुवात केली. आम्ही दोघं आगीजवळ बसलो होतो. सगळीकडे शांतता पसरली होती. माझं घर गावापासून थोडं दूर होतं, त्यामुळे तिथे अजून कोणी नव्हतं. अशोकने माझ्याकडे पाहून म्हटलं, "साहेब, बाटली तर आणली ना?" मी म्हणालो, "हो, आणली आहे." मग मी खोलीत जाऊन बाटली आणि एक ग्लास घेतला आणि परत आलो. आगीजवळ बसलो आणि बाटली त्याच्या दिशेने पुढे गेली. त्याने बाटली घेतली आणि थोडीशी दारू ग्लासात ओतली. मग ग्लास माझ्याकडे वाढवत म्हणाला, "लीजिये साहेब." मी हसून म्हणालो, "मी जास्त पीत नाही." त्याने जोर देऊन म्हटलं, "अरे, थोडं तरी पिऊन दाखवा ना." मी म्हणालो, "आधी तुम्ही प्या." त्याने ग्लास उचलला आणि एक घोट घेतला. मग म्हणाला, "साहेब, आता तुमची बारी आहे." मी म्हणालो, "हे तर खास तुमच्यासाठी आणलंय." त्यावर त्याने ग्लास बाजूला ठेवून थेट बाटलीला तोंड लावून गटगट करून पिणं सुरू केलं. मी आश्चर्यचकित झालो की हा माणूस इतकी कच्ची दारू थेट बाटलीतून पित आहे. जणू जगातील सर्व सुख त्यातच सापडत असावं. अशोकचं दारूप्रती असं आकर्षण पाहून मला त्याचं भविष्य अंधकारमय दिसू लागलं. तो हळूहळू सगळी बाटली रिकामी करून काही वेळातच अवस्था बिघडवून बसला. तो आगीजवळ लडखडत पडला. मी त्याला उचलून जवळच्या झाडाला आधार देऊन बसवलं. त्याचे डोळे अर्धवेळ बंद झाले आणि चेहरा सुस्त पडला. थोड्याच वेळात वेदिका बाहेर आली आणि तिच्या पतीची अवस्था पाहून चिंतित झाली. म्हणाली, "अरे साहेब, तुम्ही त्याला इतकं का पाजली? त्याला समजतही नाही की कधी थांबायचं. पितो आणि मग असाच पडून राहतो." मी घरात एकटीच त्रस्त होते. मी सफाई केली. मला वाटलं तो स्वतःच जास्त पिण्याचा प्रयत्न करतोय. मला अंदाजही नव्हता की अवस्था इतकी बिघडेल. ती म्हणाली, "साहेब, हे रोजचा प्रकार आहे. मद्यपान त्यांची कमजोरी आहे आणि ते स्वतःला रोखू शकत नाही." तिच्या बोलण्यावर मला पूर्ण खात्री झाली की हा रोजचा किस्सा आहे. आता माझ्या मनातही हलकी बेचैनी उडू लागली. वेदिका मला पाहून म्हणाली, "सोडा साहेब, आता तुम्ही काळजी करू नका. तुम्ही बसून राहा. मी जेवण आणते." मी मान हलवत उत्तर दिलं, "ठीक आहे." ती आत गेली आणि काही वेळात 2 ताटं जेवण घेऊन परत आली. एका ताटात चिकन बिर्याणी, लिंबू आणि लोणचं ठेवलेलं होतं.
तिने एक थाळी माझ्यासमोर ठेवली आणि मी आगीजवळ बसून हळूहळू जेवण करू लागलो. मग ती दुसरी थाळी घेऊन आपल्या पतीजवळ गेली आणि त्याला उठवण्याचा प्रयत्न करू लागली. अशोक अर्धझोपेत म्हणाला, "मला भूक नाही, मला झोपू द्या." ती म्हणाली, "मग घरी जाऊन झोप." पण त्याने ऐकण्याऐवजी शांत राहायचं म्हणून पुन्हा झाडाला आधार देऊन बसला. हळूहळू त्याचे डोळे पूर्णपणे बंद झाले आणि तो तिथेच झोपी गेला. आता माझं लक्ष परत वेदिकाकडे वळालं. ती माझ्याकडे आली आणि हसून म्हणाली, "साहेब, आणखी काही हवं असेल तर सांगा, मी आणून देते." मी म्हणालो, "नाही, आता इतकं पुरेसं आहे, हेच खूप आहे." तिने हसून सांगितलं, "बरं, मी आत जाऊन तुमच्यासाठी पाणी आणते." थोड्याच वेळात पाणी घेऊन ती परत आली. जेव्हा ती माझ्यासमोर वाकली तेव्हा तिचा पदर थोडा सरकला. हलक्या प्रकाशात तिचं सौंदर्य अधिकच खुलून उठलं. तिच्या मासूम हालचाली आणि गोड हसण्याने मला बेचैन करून टाकलं. मी तिला पाहतच राहिलो. ती हलक्या हसण्यात म्हणाली, "साहेब, एवढं का पाहत आहात?" मी काही क्षण शांत राहिलो. मग धैर्य करून म्हणालो, "तुझं सौंदर्य पाहतोय. खरं सांगायचं तर तू अतिशय सुंदर आहेस आणि जेवणही अप्रतिम बनवलंस." ती गालातच हसली, म्हणाली, "साहेब, तुम्हाला मी जास्त छान वाटते की माझं बनवलेलं जेवण?" मी थोडा विचार करून हसून उत्तर दिलं, "जेवण तर अतिशय चविष्ट आहे, पण तुझ्या सौंदर्यात त्याहून अधिक आकर्षण आहे." माझं म्हणणं ऐकून ती हसली आणि मग मंद स्वरात म्हणाली, "साहेब, तुमचं पोट भरलं, पण माझं काय?" आता मला समजलं की तिच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. मी हळूच म्हणालो, "तुम्ही थोडं खा ना." तिने हलक्या हसण्यात उत्तर दिलं, "माझं पोट या जेवणाने भरत नाही." मी उत्सुकतेने विचारलं, "मग तुला काय हवंय?" ती गंभीर होऊन म्हणाली, "बघा, माझा पती रोज असाच दारू पिऊन बेहोश होतो आणि मी एकटीच राहते. माझ्या इच्छांना पूर्णत्व मिळत नाही." तिच्या डोळ्यात लपलेल्या वेदना आता स्पष्टपणे दिसत होत्या. तिच्या हसण्याच्या मागे दडलेले दुःख कुणीही दुर्लक्षित करू शकत नाही. मी हळूहळू म्हणालो, "तुझ्या चेहऱ्यावर हे दुःख चांगलं दिसत नाही. तू इतकी सुंदर आहेस आणि तुला असं उदास पाहणं हृदयाला छेद देणारं आहे." ती हलकी हसली, पण तिच्या डोळ्यात अजूनही खोल वेदना होती. मग ती म्हणाली, "साहेब, मी काय करू? पती कमवत नाही, फक्त दारू पिऊन पडून राहतो. मी छोटे मोठे काम करते, पण फक्त गुजराण होतं. खरी इच्छा अधुरीच राहते." तिचं म्हणणं स्पष्ट आणि ठाम होतं. तिच्या बोलण्याने मी आतून हलून गेलो, पण त्याचवेळी तिच्या वेदनेत एक खरी सत्यता जाणवत होती. मी हळूच म्हणालो, "चिंता करू नकोस, मी आहे तुझ्यासोबत." हे ऐकून तिच्या चेहऱ्यावर हलकं हसू आलं आणि ती थोडी लाजली. ती माझ्यासमोरच बसली होती, पण अजूनही साडीचा पदर नीट लावलेला नव्हता. अचानक ती भानावर आल्यासारखी तिने पदर नीट लावला आणि स्वतःला झाकलं, पण तिचं सौंदर्य अजूनही तितकंच भान हरपून टाकणारं होतं. तिच्या साडीमधून झळकत गेलेली छबी जणू आणखी खुलून दिसत होती. त्या क्षणात ती अतिशय आकर्षक दिसत होती, जणू काही नवीन रूप समोर आलेलं असावं. मग ती मृदू आवाजात म्हणाली, "साहेब, मी आज तुमच्या खोलीत झोपू शकते का?" तिच्या शब्दात एक अजब आपुलकी होती. तिचं इतकं खुलून सांगणं मला बेचैन करायला लागलं. मी एक क्षण विचारात पडलो की उत्तर काय द्यावं, पण तिच्या डोळ्यात दिसणारा विश्वास मला सहज बनवून टाकला. मी मस्करीत म्हणालो, "खरं सांगायचं तर जर तू माझ्या खोलीत राहशील तर मला काही हरकत नाही, जर तुलाही काही आपत्ती नसेल." माझं हे ऐकून ती थोडी लाजून म्हणाली, "ठीक आहे, मी आज जाऊन तुमची वाट पाहीन." एवढं म्हणत ती उठली आणि हळूहळू खोलीच्या दिशेने चालू लागली. तिच्या प्रत्येक पावलात एक अजब आकर्षण होतं. मी तिला जाताना पाहत राहिलो. माझं मन पूर्णपणे तिच्यात हरवलेलं होतं. मी स्वतःला रोखण्याचा प्रयत्न केला, पण विचार फक्त तिचेच होते की ती आता माझ्या खोलीत आहे आणि तिचं अस्तित्व किती वेगळा अनुभव देत आहे. मीही हळूहळू उभा राहिलो आणि खोलीच्या दिशेने पावलं टाकली.
दरवाजा थोडासा उघडा होता. आत गेलो तेव्हा ती कोपऱ्यात बसलेली दिसली. तिचं रूप मंद प्रकाशात अजूनच खोलून दिसत होतं. मी जवळ जाऊन तिच्यासमोर बसलो. ती हसली आणि लाजून मान खाली करून बसली. तिच्या केसातून येणारी सुवास माझ्या श्वासात मिसळली. मी धैर्य करून हात तिच्या पोटावर ठेवला. तिच्या ओठातून हलका आवाज निघाला. तिच्या या प्रतिसादाने माझं हृदय जोरात धडकू लागलं. ती पलंगावर येऊन पडली. मी तिच्या जवळ गेलो आणि माझे ओठ तिच्या मऊ ओठांशी जुळवले. ती मंद स्वरात म्हणाली, साहेब, हळूहळू पूर्ण रात्र तुमची आहे, पण आरामात. पण मी स्वतःला रोखू शकलो नाही. तिनेही हात पुढे करून मला ओढून घेतलं आणि आम्ही दोघं एकमेकात हरवलो. ती इच्छित होती की मी तिला माझ्या बाहूंमध्ये धरू. आमचे हे संबंध खूप काळपर्यंत चालू राहिले. मी थकलो आणि पलंगावर पडलो. तिने मला पुन्हा स्वतःकडे ओढलं. आम्ही दोघं रात्रभर जागे राहिलो. सकाळी सुमारे 5 वाजले असतानाच माझं शरीर मोडायला लागलं. मी थकल्याने झोपलो. तीही थकलेली होती. जेव्हा डोळे उघडले तेव्हा सकाळी 8 वाजले होते. शरीर जड जाणवत होतं. रात्रीचा विचार मनात बेचैन करत होता. मी बाजूला पाहिलं. ती तिथे नव्हती. मी उभा होऊन पाणी प्यायलं आणि बाहेर निघालो. बाहेर आगीचे कोणतेही चिन्ह नव्हते. राखही हरवली होती. सगळं पाहून मनात अजबसा भीतीचा भावच आला. मी विचार केला, वेदिकाच्या घरावर जाऊन तिला विचारतो, पण धैर्य जमलं नाही. विचारांचा ओझा आणि शरीराचा थकवा यामुळे मी तिथेच उभा राहिलो. अचानक एक वृद्ध माणूस काठी टेकवत माझ्या जवळ आला. त्याने जवळ येऊन विचारलं, साहेब, ठीक आहात ना? काही अडचण तर नाही ना? मी आश्चर्याने म्हणालो, हो, मी ठीक आहे. पण काय गोष्ट आहे? त्याने जवळच्या जुन्या घराकडे इशारा करत सांगितलं, साहेब, ते घर दिसतं ना? तिथे एक स्त्री राहत होती, वेदिका नावाची. तिचा पती दारुड्या होता आणि ती त्रस्त होती. तिचं सौंदर्य सगळ्यांचं लक्ष वेधून घेत असे, पण त्यांना अपत्य नव्हतं. पती कधीच तिचा साथ देत नसे आणि ती एकटीच जगणं जगत होती. मी त्याला थक्कपणे पाहत राहिलो. तो पुढे म्हणाला, एक दिवस तिचा पती नशेत मेला आणि ती पूर्णपणे एकटी झाली. अखेर तिनेही आपलं जीवन संपवून घेतलं. हे ऐकून माझ्या पायाखालील जमीन सरकली. माझं मन सुन्न झालं. रात्रीच्या सगळ्या घटनांचा विचार मनात फिरू लागला आणि मी विचार करू लागलो की काल रात्री जे काही घडलं त्याचा अर्थ काय होता. मी खरंच कोणासोबत होतो किंवा तिची आत्मा माझ्यासोबत होती? हे विचार करून माझ्या आत भीती आणि जिज्ञासा दोन्ही वाढू लागली. आता मी त्या घरात एकटाच उभा होतो, पण मनात एकच प्रश्न फिरत होता, काल रात्री माझ्या खोलीत खरोखर कोण होतं? तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर तिला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. अशाच नवीन आणि रोचक गोष्टींसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आमची कोणतीही कथा तुम्ही मिस करू नका. आपण पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. धन्यवाद.